गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. दशक 8 समास 5 स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम. एवढं मोठं नाव समासाचं वाचल्यानंतरच असं वाटते की बाप रे काय आहे या समासात. पण हा समास अतिशय सुंदर आहे. या समासाची सुरुवात करताना समर्थ आपल्याला पहिल्याच ओवीत सांगत आहेत. केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करूनी सांगू श्रीराम. की अगदीच अडाण्याला म्हणजे जो अज्ञानी आहे की ज्याला काहीच माहिती नाही आहे त्या अडाण्याला पंचमहाभूतांचा संगम लक्षात येत नाही की पंचमहाभूते काय आहे, ती कशी निर्माण झाली हे काहीच समजत नाही. म्हणून त्याचे एवढे स्पष्टीकरण करावे लागत आहे. कारण दृश्य विश्वाकडे जर सहज आपली नजर गेली तर पृथ्वी आप तेज वायू आकाश या महाभूतांचे साम्राज्य सगळीकडे आढळते. हे संपूर्ण विश्व सचेतन व अचेतन पदार्थांच्या पंचमहाभूतांपासून बनलेले असतात. ही पाचही भूते अतिशय व्यापक आहेत म्हणून त्यांना महा म्हणजे महान म्हणतात. भवंती इति भूता म्हणजे ती उत्पन्न झालेली आहेत म्हणून त्यांना भूत म्हणतात. सूक्ष्मातून स्थूल निर्माण होते. ब्रह्मस्वरूपाहून भिन्न नसलेली मूळ माया फार सूक्ष्म आहे. ही मूळ माया म्हणजे गतिमान ब्रह्मच होय. या मायेला जी सत्ता व स्फूर्ती प्रदान करणारे ब्रह्मच आहे. त्यामुळे ती गतिमान परिवर्तनशील व प्रवाह रूपाने सतत कार्य करत असते. ती व्यक्त अवस्थेत येताना गुणमाया होते. गुणमायेत पंचमहाभूते बीज रूपाने असतात. गुणमायेतून दृश्य विश्व निर्माण होते. या महाभूतांच्या निर्मितीनंतर त्यांचा सूक्ष्म महाभूते पंचीकरण स्थूल महाभूते असा विस्तार झालेला आहे. पंचभूतांचा कर्दम झाला आता नवेचे वेगळा केला परंतु काही एक वेगाळला करून दाऊ श्रीराम. की ही पंचमहाभूते एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांना वेगळे करणे शक्य नाही. या पंचीकरणालाच समर्थांनी पंचमहाभूतांचा कर्दम म्हणजे भूतांचा चिखल असे म्हटले आहे. कर्दम म्हणजे चिखल आहे. तर आपण काल थोडासा या पंचीकरणाचा अभ्यास केला होता आणि ही पंचमहाभूते कशी एकमेकांमध्ये मिसळली आहेत याचा अभ्यास केला होता. की जसं भाजी तयार झाली की त्यातील पदार्थ वेगळे काढता येणं कदापि शक्य नाही आहे त्याप्रमाणे पंचीकरण झाल्यानंतर ही भूते वेगवेगळी करता येत नाही. मग आता ही पंचमहाभूते या आपल्याला जी दृष्टीस पडतात ते कसे आहे याचं वर्णन समर्थांनी केलं आहे. म्हणजे जी आपल्याला आता आकाश हे पृथ्वी हे जर पंचमहाभूत असेल
तर ही पृथ्वी आकाशावर पृथ्वी आपल्याला कशा कशा प्रकाराने दिसते ह्या सांगणाऱ्या या ओव्या आहेत. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे, जाणीजे पृथ्वी श्रीराम. नाना रंगांची मृतिका, नाना स्थळोस्थळी जे का, वाळुंके वाळू अनेका, मिळोन पृथ्वी श्रीराम. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवालये शिखरे, मिळोन पृथ्वी श्रीराम. सप्तद्वीपावती पृथ्वी, काय म्हणून सांगावी, नवय खंडे मिळून जाणावी, वसुंधरा श्रीराम. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती, मिळून पृथ्वी श्रीराम. नाना उद्वसे जे वने, नाना तरुवरांची बणे, गिरी कंदरे नाना स्थाने, मिळून पृथ्वी श्रीराम. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिले मानवी, सकळ मिळून पृथ्वी, जाणीजे श्रोती श्रीराम. नाना धातू सुवर्णाधिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट वृक्षाधिक, मिळून पृथ्वी श्रीराम. की या पृथ्वीवर जे जे काही मोठमोठे डोंगर, पर्वत, पत्थर, शिळा, अनेक रंगाचे अनेक आकारांचे खडे, दगड, जागोजागी असलेली अनेक रंगांची माती, नाना प्रकारच्या वाळू, सुंदर खेडी, मोठी मोठी शहरं, मोठी मोठी मंदिरे, देवळे, त्यांची शिखरे, 7 बेटांची पृथ्वी किंवा 9 खंडांची पृथ्वी आपण असं म्हणतो. असेच अनेक देव, राजे, अनेक प्रकारच्या की जे आपापली भाषा व रीतीने जगणारी जी माणसे आहेत, ती माणसे, त्यांचे रीतिरिवाज, 84 लक्ष योनी, घनदाट जंगले, वृक्षांची भरलेली उपवने, गूढ गुहा, ईश्वर रचित व जीवरचित जी सगळी सृष्टी दिसते, ती सृष्टी, सुवर्णादी अनेक धातू, रत्ने, लाकडे, झाडे, हे सर्व पदार्थ पृथ्वी तत्वाचे आधिक्य असलेले आहेत. आता असो हे बहुवस, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास, मानिला पाहिजे श्रीराम. की आता हा तपशील पुरे झाला आहे की जेथे जेथे वजन व टणकपणा असतो तो पृथ्वीचा असतो असा निश्चय करावा. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप, सावध होनी श्रीराम. की आता पृथ्वीचे पदार्थ सांगून झाले, आता जलतत्वाचे सांगू, ते सावध होऊन ऐकावेत. वापी कूर सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर, मिळून आप श्रीराम. की 12 विहिरी, सरोवरे व नद्यांचे पाणी, ढग व 7 समुद्र, हे सर्व आपतत्वाचे आहे, म्हणजे जलतत्वाचे आहे. क्षार समुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टीस पाहे, येथे लवण होत आहे, तोची क्षार सिंधू श्रीराम. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर, देवे दिधला निरंतर, उपमन्यासी श्रीराम. म्हणजे आता 14 पासून ते 24 पर्यंतच्या ओव्यांमध्ये संपूर्ण वर्णन जे आपमध्ये येते त्यांचं केलेलं आहे. की सर्वांना दिसणारा हा खारट पाण्याचा समुद्र, देवानी अभिमन्यूला दिलेला दुधाचा समुद्र, मद्य, तूप, दही, उसाचा रस, गोड पाणी, या 7 समुद्रात पृथ्वीला जो वेढा घातलेला आहे, ते पाणी, पृथ्वीवर जेवढे काही पाणी जेथे जेथे आहे ते सर्व आप होय. पृथ्वीच्या पोटात, पृथ्वी भोवतीच्या वातावरणात, स्वर्गातील तिन्ही लोकातील पाणी आपच होय. वेली, वृक्षांचे रस, मध, पारा, अमृत, विष, फलादिकांचे रस, तूप, तेल आपरूपच होत. जलासारखे न दिसणारे पण जलरूप असणारे ओलसर, थंड व द्रव पदार्थ जे असतात ते देखील आपच आहे. आपल्या शरीरातील रेत, रक्त, मूत्र, लाळ अशा या सगळा जो पातळपणा आणि ओलेपणा दिसला की तो आपचाच मानावा. पातळ, मऊ, गुळगुळीत असलेला जसा घाम आहे किंवा
पित्ताचा आपल्याला त्रास होतो तेव्हा कफ बाहेर पडतो तो, किंवा डोळ्यातनं अश्रू बाहेर पडतात ते अश्रू, हे सर्व आपमय होत. आता तेजाचा विचार करू. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे, तेज बोलिजे श्रीराम. वन्नी मेघी विद्युत लता, वन्नी सृष्टी संहारिता, वन्नी सागरा जाळिता, वडवानळू श्रीराम. वन्नी शंकराच्या नेत्रींचा, वन्नी काळाचे क्षुधेचा, वन्नी परिग भूगोळाचा, तेज बोलिजे श्रीराम. जे जे प्रकाश रूप, ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप, तेज जाणावे श्रीराम. की आपल्याला आकाशात दिसणारे सगळे चंद्र सूर्य तारकांचे समूह, इंद्राजी तेजस्वी दिव्य देह, अग्नी ढगात चमकणारी वीज, प्रलयाग्नी, शंकराच्या नेत्रातून बाहेर पडलेला क्रोधाग्नी, शरीरामध्ये आपल्या जठराग्नी आहे तो जठराग्नी, पृथ्वीच्या वातावरणात फाकलेला प्रकाश, ही सर्व तेजाची रूपे होत. जे जे प्रकाशरूप शोषण करणारे व उष्ण असते ते सर्व तेजाचे असते. यात अनुमानाने आपण जाणावे की विज्ञानामध्ये सुद्धा प्राणवायू, हायड्रोजन वायू याचा उल्लेख केलेला आपण पाहतो. हे सगळे तेज तत्वाचे आहे. वायो जाणा वा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ, वायोमुळे श्रीराम. की हा वायू चंचल असून, आता वायूचं वर्णन सुरू झालं आहे की हा वायू चंचल असून कोणतीही हालचाल त्याच्याचमुळे होते. आपल्या शरीरामध्ये, ज्या शरीरामध्ये मुख्य प्राण समजला जातो तो प्राण हा वायूच होय. म्हणजे आपले बोलणे चालणे, हालणे डोलणे, हे सगळं जे चलनवलन होताना दिसते आहे, या सगळ्या क्रिया प्राणरूप वायूमुळे होतात. आणि सृष्टीच्या या व सृष्टीतील सर्व गती ही वायूमुळेच आहे. चलन वळण आणि प्रसारण, निरोध आणि आकोचन, सकळ जाणा वा पवन, चंचल रूपी श्रीराम. की हालणे वळणे फुगणे वाढणे अडवणे संकोच या सर्व क्रिया चंचल वायूच्या असतात. प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग कुर्म कर्कश जाण, देवदत्त धनंजय श्रीराम. की आपल्या शरीरामध्ये मुख्य 5 प्राण आहेत. की प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे मुख्य प्राण आहेत. आणि नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय हे उपप्राण आहे. हे सगळे वायू तत्वाचे आहेत. आता सध्या आपण फक्त हे काय काय आहे हे समजून घेणार आहोत. पण हे सगळे जसं वायूंचे जे कार्य करणारे आहेत, या सगळ्याचा आपण सविस्तर अभ्यास पुढच्या समासांमध्ये करणार आहोत. जितुके काही होते चलन, तितुके वायोचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण, वायोची धरता श्रीराम. की जिथे जिथे हालचाल आहे तिथे वायू आहे. चंद्र सूर्य व तारका समूह आपल्या कक्षेत आणि स्वतःभोवती सतत फिरतात, ते वायूच्या सामर्थ्यामुळेच. आता त्यानंतर आकाश या महाभूताचा विचार करणार आहोत. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ, आकाश जाणावे श्रीराम. की पोकळ हेच आकाशाचं स्वरूप आहे. आणि आकाश आपल्याला माहिती की अगदी स्वच्छ, शांत व सर्व पदार्थांना अवकाश पुरवणारे, म्हणजे सगळ्या पदार्थांमध्ये जी पोकळी असते ते पोकळी असणारं हे महाभूत म्हणजे आकाश होय. आकाश सकळाच व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक, चहुभूतांचे श्रीराम. की आकाश सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहते. म्हणजे पदार्थ अनेक असले तरी त्यातील आकाश तेच असून इतर 4 महाभूतांचे सर्व व्यापार या आकाशातच चालतात. आकाशा ऐसे नाही सार, आकाश सकळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार, स्वरूपा सारिखा श्रीराम. की आकाशाचा जर आपण असा विचार केला
तर लक्षात येते की आकाशासारखी अतिसूक्ष्म वस्तू सर्व सृष्टीत नाही, ते सर्वाहूनही व्यापक आहे. म्हणजे जवळजवळ ते ब्रह्मासारखेच आहे. म्हणून आपण आधी पण अनेक वेळा विचार केला की ब्रह्म कशासारखं आहे हे जर समजण्यासाठी काही विचार केला तर आकाशाचीच उपमा ब्रह्माला दिली जाते. तेव्हा आता शिष्याच्या मनात प्रश्न पडला की तव शिष्ये केला आक्षेप, दोहींचे सारखेची रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये श्रीराम. जी की जर आकाश जवळजवळ ब्रह्मासारखेच असेल तर त्याला ब्रह्मच का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूच स्वतः सिद्ध, का न म्हणावे श्रीराम. की आकाश व ब्रह्म यातील जर भेद पाहू गेले तर त्यात अभेदच दिसतो. मग आकाशालाच स्वयंभू ब्रह्म का म्हणू नये. वस्तू अचळ अढळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेची आकाश केवळ, वस्तू सारिखे श्रीराम. की ब्रह्म न चळणार न ढळणार, कितीही प्रयत्न केला तरी ते तोडता येत नाही, फोडता येत नाही, त्याला कधीच इकडून तिकडे नेता येत नाही. कारण जिकडे पाहावे तिकडे ते ब्रह्म आहेच. मग आकाशही असेच तोडता फोडता न येणारे किंवा इकडून तिकडून नेता येत नाही. मग आकाशही ब्रह्मासारखेच व्यापक आहे. परंतु तरीही त्या आकाशाला ब्रह्म म्हणता येत नाही. याचे उत्तर आता 40व्या ओवीत वक्ता आपल्याला देत आहे. ऐकोनी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाशा अंगी सप्तगुण, शास्त्री निरोपिले श्रीराम. की ब्रह्म त्रिगुणरहित आद्य व अनादि निर्गुण असून आकाशाला 7 गुण आहेत असं शास्त्रकांनी सांगून ठेवलेले आहे. मग शास्त्र हे गुरुकडून शिष्याकडे परंपरेने चालत आलेले आहे. मग ते शास्त्र समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. म्हणून आता वक्ता ते आपल्याला समजून सांगत आहे. काम क्रोध शोक मोह, भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा श्रीराम. की आता येथे स्पष्टच केले आहे की काम क्रोध शोक मोह, भय अज्ञान व शून्य या सर्व गोष्टी अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याचा उद्रेक झाला असता तेथे भाव जणू शरीराचा ताबा घेऊन सर्व शरीरभर व्यापून राहत असल्यामुळे त्यांना आकाशाचा गुण असे म्हटले जाते. शिवाय आपण आधीच्याही प्रवचनात विचार केला होता की शब्द हा सुद्धा आकाशाचा गुण आहे. मग दैनंदिन जीवनात आपण पाहतो की माणूस कामाच्या आहारी जाऊन स्वतःची कशी दैन्य अवस्था करून घेतो. त्यासाठी कामासाठी रावणाचं उदाहरण अगदी फिट तिथं बसते की स्वतःचे सगळा नाश करून घेतला. क्रोध आल्यानंतर माणूस अतिक्रोधामुळे थरथर कापायला लागतो. शोक अगदी जवळची व्यक्ती अपघात वगैरे गेली असं जर कोणी आपल्याला अचानक काही सांगितलं अशी बातमी तर माणसाला शॉक बसतो व त्याला चक्कर वगैरे येते, बीपी लो होते किंवा हाय होते. या सर्व अवस्थांमध्ये शरीराचे भान राहत नाही, बुद्धीचे नियंत्रण राहत नाही, संतुलन बिघडते. म्हणून त्या भावांना आकाशाचे गुण असं म्हटलं आहे. दगडामध्ये म्हणजे अचेतनातही आकाश तत्व असते, पण त्यात चैतन्य म्हणजे अंतःकरण नसल्यामुळे दगडात काम क्रोधादी मुळीच नसतात. म्हणून हे गुण आकाशाचे आहेत असा ठाम सिद्धांत करता येत नाही. पण याचा अर्थ असा की साधक जेव्हा पंचमहाभूतांचा निराश करण्याचा अभ्यास करतो तेव्हा आकाशाच्या या गुणांचा निराश केल्याशिवाय आकाश तत्वाचा निराश होत नाही. मग हे लक्षात घेऊन साधकाने कामक्रोधाधिकांचा त्याग करण्याचा अभ्यास करावा. तेव्हा आकाश व आत्मा वरवर सारखे दिसत असले तरी त्यांना कधीच एक म्हणू नये. त्यासाठी आता पुन्हा त्यांनी
41 ते 50 ओव्यांमध्येच आपल्याला अनेक दृष्टांत देऊन हे समजून सांगितलेले आहे. ऐसे शास्त्रकार बोलिले, म्हणून आकाशभूत झाले, स्वरूप निर्विकार संचले, उपमे रहित श्रीराम. म्हणून शास्त्र सांगते की आकाश हे एक महाभूत आहे आणि ब्रह्म मात्र एकमेव असून त्याला खरे तर आकाशाचाही दृष्टांत देता येत नाही. काचबंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ, परी एक काच एक जळ, शहाणे जाणती श्रीराम. की काचेची फरशी व पाणी सारखेच दिसते, पण शहाण्याने त्यातला फरक समजावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारतामध्ये पांडवांनी मयसभा बांधलेली होती आणि तिथे ते पाणी आहे की हौद आहे हे काही समजतच नव्हतं. त्याच्या पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्योधन पडला त्या मयसभेमध्ये, म्हणजे त्याला ते लक्षात न आल्यामुळे तो पडला आणि द्रौपदी त्याला हसली आणि संपूर्ण महाभारत घडलं हे माहिती आहे. म्हणजे काच आणि फरशी हे पाणी सारखंच जरी दिसत असलं तरी शहाण्याने त्यातला फरक ओळखावा. तसेच रुवामध्ये स्फटिक पडिला, लोकी तद्रूप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला, कापूस न करी श्रीराम. की कापसाच्या ढिगात स्फटिक पडला तर तो ओळखू येत नाही, पण स्फटिकाने हाताला मात्र जखम होऊ शकते. जखम कापसामुळे होत नाही हे शहाण्याने लक्षात घ्यावे. तंदुलामध्ये श्वेतखडे, तंदुलासारखेच वाकुडे, चावू जाता दात पडे, तेव्हा कळे श्रीराम. की तांदळात मिसळलेला आपल्या गृहिणींचा हा तर नेहमीचा अनुभव आहे की आपण तांदूळ निवडून ठेवल्यावरही कधी कधी एकदम दाताखाली खडा येतो, कारण तांदळात मिसळलेले खडे आपण त्याला गारीचे खडे म्हणतो, ते पांढरे खडे असतात, पण ते जेवताना एकदम दाताखाली आल्यावरच ते आहेत हे कळते. म्हणजे दात सुद्धा त्यांनी पडू शकतात, पण हे सुद्धा आपल्याला अनुभवांनी लक्षात येते. त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारिखाच भासे, शोधू जाता वेगळा दिसे, कठीणपणे श्रीराम. की चुना, कात व सुपारी यांच्या बारीक केलेल्या मिश्रणात त्याच रंगाचा दिसणारा खडा असतो, पण ते जर आपण खूप नीट पाहिले तरच ते टणक असल्याने वेगळे काढता येते, अन्यथा लक्षात येत नाही. गुळा सारिखा गुळ दगड, परी तो कठीण निचाड, नागकांडी आणि वेखंड, एक म्हणू नये श्रीराम. की गुळामध्ये गुळाच्या रंगाचाच खडा असतो, पण तो पक्का टणक असतो आणि गुळ मऊ असतो. नागासारखी दिसणारी वाकडी काटकी व तसेच दिसणारे वेखंड यात फरक आहेच, तो मात्र लक्षात घ्यायला हवा. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ, काळीमा चढे श्रीराम. की सोने आणि पितळे दिसायला एकदम सारखेच दिसतात, पण पितळ अग्नीत घातले तर काळं पडते, सोनं कधी पडत नाही. असो हे हीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे श्रीराम. असे किती दृष्टांत दिले तरी कमीच पडतात. म्हणून साधकाने आकाश हे एक केवळ भूत आहे, ब्रह्म व भूत एक कसे होतील. वस्तुस्ती वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, दोहीस साम्यता कैसे, करीती विचक्षण श्रीराम. की ब्रह्म वर्णरहित असून आकाश निळ्या वर्णाचे आहे असं म्हटल्या जाते. विद्वान मात्र या दोन्हीत साम्य कसे पाहतील. श्रोता म्हणती कैसे रूप, आकाश ठाईंचे अरूप, आकाश वस्तूच तद्रूप, भेद नाही श्रीराम. इतकी उदाहरणं दिल्यानंतरही त्या श्रोत्याला काही अजून समाधान झालं नाही, म्हणून त्या श्रोत्याने पुन्हा प्रश्न केला की आकाशाला रूप नाही, त्यामुळे रंग असणे शक्य नाही, म्हणून ब्रह्म व आकाश यात भेद नाही. चहू भूतास नाश आहे, आकाश कैसे नासत आहे, आकाश न साहे, वर्ण व्यक्ती विकार श्रीराम. की आकाश सोडून इतर 4 महाभूतांचा नाश आहे हे खरे, पण मग आकाशाचा नाश कसा होणार नाही. जर 4ही महाभूतांचा नाश होऊ शकतो तर आकाशाचा सुद्धा
नाश होणारच आहे, कारण त्याला रूप नाही, रंग नाही, म्हणून ते विकारीही नाही. असं त्या श्रोत्याला शंका येते की आकाशाचा मात्र प्रत्यक्ष नाश होतो आहे हे कधी कळत नाही, कारण आकाशाचा नाश फक्त प्रलयकालीच होतो. आकाश अचळ दिसते, त्यांचे काय नासो पाहते, पाहता आमुचे निमते, आकाश शाश्वत श्रीराम. म्हणून न ढळणाऱ्या शांत व शुद्ध आकाशात नाश होणारे आहेच काय, त्यामुळे आमच्या मते आकाश सत्यच आहे. ऐसे ऐकोन वचन, वक्ता बोले प्रतिवचन, ऐका आता लक्षण आकाशाचे श्रीराम. आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले, नाम तयाचे श्रीराम. यावर उत्तर देताना वक्ता म्हणतो की आता तुम्ही आकाशाची लक्षणं ऐका, कारण काल आपण अभ्यासलं होतं की पंचमहाभूतांची उत्पत्ती तमोगुणापासून झालेली आहे. मग आकाशाची उत्पत्ती सुद्धा तमोगुणापासून झाली आहे. मग काम, क्रोध, अज्ञान, शून्यत्व ही तमाची लक्षणे असल्याने ती सहजच आकाशाची लक्षणे ठरतात. मग अज्ञाने काम क्रोधाधिक, मोहे भये आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक आकाश गुणे श्रीराम. की या अज्ञानामुळेच काम, क्रोध, भय, मोह व शोक होतात. हे अज्ञान आकाशामुळेच असते. नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण, तयास म्हणती हृदय शून्य, अज्ञान प्राणी श्रीराम. की जे लोक वेदांना प्रमाण मानित नाही, त्यांना मात्र शून्याला ते सर्वस्व मानतात. त्यांना मात्र वेदांती लोक अज्ञानी आणि हृदयशून्य म्हणतात. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण, रूप तयाचे श्रीराम. की आकाश स्तब्ध असल्याने शून्य असून, पण शून्य म्हणजे अज्ञान आहे आणि अज्ञानाचे रूप कठीण असते. कारण पंचमहाभूतांमध्येच आकाश आहे आणि हे आकाशासह जग हे तमोगुणाचं तयार झालेलं आहे. आणि तमोगुण हा पृथ्वीचा आहे. पृथ्वी कठीण आहे, मग ती आकाशातही आहे. काल आपण पंचीकरणाचा अभ्यास केला तेव्हा त्यात विचार केला होता की सगळे महाभूत एकमेकात मिसळलेली आहे. मग पृथ्वीचा कठीणपणा तोही आकाशात आहेच. मग कठीण शून्य विकारवंत, तयास कैसे म्हणावे संत, मनास वाटे हे तद्वत, हाच दृष्टी श्रीराम. मग शून्य कठीण असल्याने विकारी आहे आणि जिथं जिथं विकार असतं त्याला अस्ति जायते हे विकार असतात. जे जे विकारी असतं ते नाशवंत असतं आणि जे नाशवंत असतं ते मिथ्या असतं. मग त्याला सत्य म्हणून कसे चालेल? केवळ उथळ विचारामुळेच ते सत्य वाटणे शक्य आहे. अज्ञान कालवले आकाशी, तया कर्दमा ज्ञान नासी, म्हणून या आकाशासी नाश आहे श्रीराम. की आकाशात अज्ञानाचा समावेश आहे, पण या युतीचा ज्ञानानेच नाश होतो. म्हणजे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याला ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. म्हणून आकाश विनाशी आहे हे लक्षात घ्यावे. तैसे आकाश आणि स्वरूप, पाहता वाटती एक रूप, परी दोही मध्ये विक्षेप, शून्यत्वाचा श्रीराम. की अशा प्रकारे आकाश व ब्रह्म एकरूप भासतात, पण आकाशाला मध्ये पोकळी किंवा काहीच नाही असं त्याचं आकाशाचं स्वरूप आहे. पण ब्रह्म मात्र घनदाट व अस्थिरूपाने व्यापक आहे, म्हणून त्यामध्ये फार मोठी तफावत आहे. हाच पाहता कल्पनेसी, सारखीचे वाटे निश्चयसी, परी आकाश स्वरूपासी भेद आहे श्रीराम. की उथळपणे व घाईने विचार केला तर दोन्ही सारखी वाटतात, पण सूक्ष्म विचाराने त्यातील भेद लक्षात येतो. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेच वाटे तत्वता, परी विवंचून पाहो जाता भेद आहे श्रीराम. की उन्मनी आणि सुषुप्ती या दोन अवस्था सारख्याच वाटतात. आपण हा विचार मागे केलेला आहे की सुषुप्तीमध्ये की ध्यान काळी
उन्मनी अवस्था जेव्हा निर्माण होते, म्हणजे स्वप्न जागृती, स्वप्न, सुषुप्ती, नंतर तुर्य अवस्था आणि तुर्य नंतर उन्मनी अवस्था आहे. पण सुषुप्तीमध्ये सुषुप्तीचा अनुभव सर्व जीवांना असतो. पण सुषुप्तीनंतर ध्यानकाळी जेव्हा तुर्य अवस्थेचा अनुभव येतो आणि त्यानंतर मन उन्मन होते, ती उन्मनी अवस्था जी आहे तिथं सुद्धा अंतःकरण वृत्ती जागीच असते. त्यामुळे ती सुद्धा खरी ब्रह्म असू शकत नाही. पण हा सगळा विचार फक्त शास्त्रशुद्ध विचारानेच हा भेद कळतो. म्हणून साधकाने लक्षात ठेवावे की तिथे सुद्धा ब्रह्म अनुभव नाही, तिथे ही शून्याचाच अनुभव आहे. खोटे खऱ्या सारिखे भावती, परीक्षावंत निवडती, का कुरंगे देखो न भुलती, मृग जळासी श्रीराम. की खोटे कितीही खऱ्यासारखे दिसले तरी जो परीक्षावंत असतो त्यातलं त्याला काय खरं आहे हे बरोबर त्याला निवडता येतं. कारण हरणी कसं आहे, मृगजळाला खरे समजून, पाणी आहे असं समजून त्यामागे धावते. एवढाच दृष्टांत इथे पुरे आहे असं 65व्या ओवीत ते आपल्याला सांगत आहे. आता असो हा दृष्टांत, बोलीला कळा या संकेत, म्हणून भूत आणि अनंत एक नव्हे ती श्रीराम. की एकच त्यांनी मृगजळाचं उदाहरण दिलं की याच्यावरून आपण लक्षात घ्यावे की ब्रह्म आणि आकाश एक असू शकत नाही. की आकाश हे शेवटी महाभूत आहे व ब्रह्म हे कधीच एक असू शकत नाही. आकाश वेगळेपणे पहावे, स्वरूपी स्वरूपची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे, ऐसे असे श्रीराम. की आकाशाच्या गुणानुसार ते आत्म्याहून वेगळे आहे असे जाणावे. परंतु इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंदबुद्धीस्तव, ब्रह्म म्हणे श्रीराम. की ध्यानकाळी बऱ्याच जणांना शून्याचा अनुभव येतो. बाह्य जग, देह, इंद्रिये, अंतःकरण हे सारे अंतरंगातून घालवून मन जेव्हा शांत बसल्यावर काही नाही असं वाटतं, त्यालाच शून्य म्हणतात. मग शून्य म्हणजे काही नाही. या अज्ञानाच्या अवस्थेत दुःखाचा अनुभव येत नाही, जसा झोपेतही तो येत नाही. त्यामुळे अज्ञानी लोकांना हेच ब्रह्म असे वाटून काही जण शून्य हेच ब्रह्म समजतात. येथे शून्यवाद निर्माण होतो. पण काही नाही हे जाणणारा तेथे कोणीतरी आहेच. त्याला काही नाही हे कळले, तो जो आहे तो साक्षी आहे. म्हणजेच त्या शून्याला प्रकाशित करणारे, म्हणजे प्रकाशित करणारे कोणीतरी आहेच. प्रकाशित करणारे, या शून्याला प्रकाशित करणारे म्हणजेच आकाशाचा अनुभव देणारे जे तत्व आहे तेच ब्रह्म आहे. हे साधकांनी लक्षात घ्यावे. पण यासाठी मात्र आत्मस्वरूपापासून वेगळेपणा कायम ठेवून जीवाला स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागेल. हे मात्र नक्की लक्षात ठेवावे लागेल. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे श्रीराम. की आकाशाचा उल्लेख आपण हे आकाश अशा रीतीने करतो. मग हे या शब्दाने जेव्हा त्याचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याचा वेगळेपणाने अनुभव येतो. असं स्वरूपाच्या बाबतीत मात्र होत नाही. कारण ब्रह्म कधी इदमचा विषय होत नाही. ही हा यांनी ब्रह्म कधी दाखवता येत नाही. पण आकाशाचा उल्लेख मात्र आपण हे आकाश असा करतो. म्हणून आकाश व ब्रह्म सारखी किंवा एक नसतात. दुग्धा सारिखा जळांश, निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूप आणि आकाश, संत जाणती श्रीराम. की दुधात मिसळलेले पाणी फक्त राजहंस निवडू शकतात, त्याप्रमाणे आकाश व ब्रह्म यातील फरक फक्त संत जाणतात. ब्रह्म अनुभव असलेलेच तो जाणतात. सकळ माया गथा गोवी, संत संगे ही उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी, सत्समागमे श्रीराम. की आतापर्यंत जे सगळं विवेचन केलेलं आहे, हा जीवावर मायेच्या असलेल्या
जबर पगड्यामुळे कळावे लागले. कारण या मायेचा संत संगतीत निराश करावा लागतो आणि हा निराश केल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. पण हा अनुभव येण्यासाठी मात्र संत संगती आणि श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला हा अनुभव येतो. म्हणजे संगतीतच मोक्ष ही महान पदवी मिळेल असं समर्थ आपल्याला या समासात सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.